हॅलो, वेलकम अँड गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या या सेशनमध्ये आपणाला कलर फॉर्मेशन टेंडेन्सी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स ही प्रॉपर्टी स्टडी करायची आहे. अतिशय महत्त्वाची प्रॉपर्टी आहे मित्रांनो, की या प्रॉपर्टीमध्ये आपणाला माहिती असायला हवं की ट्रान्झिशन एलिमेंट्स हे का कलर फॉर्म करतात. ऑल ओव्हर पिरियोडिक टेबलमध्ये एवढे एलिमेंट्स आहेत, त्यापैकी ट्रान्झिशन एलिमेंट्स मीन्स डी ब्लॉक एलिमेंट्स आणि ए ब्लॉक एलिमेंट्स ह्या दोघांचेच कंपाऊंड मोस्टली कलर आहेत. बाकी एस अँड पी ब्लॉकचे जनरली कलरलेस आहेत. तर ते कलर फॉर्म का करतात ते बघण्यासाठी आपल्याला फर्स्ट थेअरी ऑफ कलर सॉल्ट बघावं लागेल. आता ॲक्च्युली जर आपण बघितलं तर फिजिबल लाईट कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्टवरती पडली, कुठला पण आपण एखादे एव्हरीथिंग घेऊ शकतो, त्याच्यावरती फिजिबल लाईट जर फॉल होत असेल आणि तो सबस्टन्स जर ती लाईट, सपोज हा एक सबस्टन्स आहे, याच्यावरती फिजिबल लाईट पडलेली, कुठली फिजिबल लाईट पडलेली, जनरली ह्याचं जर आपण वेवलेंथ बघितली तर ती 4000 to 8000 अँगस्ट्रॉम युनिटमध्ये असते. तर आता आपण या ठिकाणी व्हिजिबल लाईट फॉल्स ऑन द सबस्टन्स, 3 पॉसिबिलिटी असतात. जर ही लाईट पूर्णपणे ह्यानं ॲब्सॉर्ब केली तर तो सबस्टन्स जनरली ब्लॅक असतो. पूर्ण लाईट ॲब्सॉर्ब केली तर तो कसा असला, ब्लॅक. पूर्णच्या पूर्ण हा लाईट काय करतो आहे, ट्रान्समिट करतो आहे. त्याने ॲब्सॉर्ब केली जी फॉल झालेली लाईट आहे ती काही ॲब्सॉर्ब करत नाही आहे, पूर्णपणे तो ट्रान्समिट करतो आहे. त्यावेळेस तो कलरलेस किंवा व्हाईट असतो. जर तो त्यापैकी पर्टिक्युलर वेव्हलेंथची लाईट ॲब्सॉर्ब करत असेल आणि काही प्रमाणामध्ये लाईट ट्रान्समिट करत असेल तर मात्र तो कलर्ड असतो. ओके, सो 3 थिंग्स लक्षात आल्या तुमच्या. पहिली कुठली, जर व्हिजिबल लाईट फॉल झाली, त्याने पूर्णपणे लाईट जर का ॲब्सॉर्ब केली तर तो ब्लॅक आहे. जर काही प्रमाणामध्ये लाईट त्याने पूर्णच्या पूर्ण लाईट ट्रान्समिट केली तर तो व्हाईट आहे. आणि जर काही लाईट ॲब्सॉर्ब केली आणि काही पार्ट रिफ्लेक्ट केली किंवा ट्रान्समिट केली तर तो कुठला ना कुठला तरी कलर शो करतो. आता कुठला कलर शो करणार आहे, इट्स डिपेंडिंग ऑन ती कुठली लाईट ॲब्सॉर्ब करतो आहे. सपोज एखादा सबस्टन्स ब्ल्यू लाईट ॲब्सॉर्ब करत असेल तर तो येलो लाईट ट्रान्समिट करतो. काय करतो, येलो लाईट ट्रान्समिट करतो. ओके, आता आपल्याला इथं हे बघायचं आहे की ट्रान्झिशन एलिमेंट्स हे कलर का फॉर्म करतात, म्हणजे ते लाईटच का ॲब्सॉर्ब करतात काही प्रमाणामध्ये, रिमेनिंग लाईट ते ट्रान्समिट का करत असतील, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्याला. व्हाय ट्रान्झिशन एलिमेंट ॲब्सॉर्ब सम पार्ट ऑफ लाईट एनर्जी फ्रॉम व्हिजिबल रिजन अँड रिमेनिंग पार्ट ऑफ लाईट एनर्जी विल बी ट्रान्समिटेड. बघूया आपण. आता आपल्याला एक माहिती आहे की डी ब्लॉक एलिमेंट्स किती असतात, 5 असतात, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स आहेत, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स, ऑल ऑफ यू नो. कारण ट्रान्झिशन एलिमेंटची एक महत्त्वाची प्रॉपर्टी, दे हॅविंग इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी सबशेल. त्यांच्यामध्ये इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी सबशेल आहे. सो दे कंटेन नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स. त्यांच्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्समुळं ते लाईट ॲब्सॉर्ब करण्यासाठी कॅपेबल आहेत. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग काय सांगायचं, फर्स्ट ट्रान्झिशन एलिमेंट्स हॅविंग इनकम्प्लिटली फिल्ड n-1 डी सबशेल, so they contains number of unpaired electrons and they are capable to absorb some part of light energy from visible region. आता बघा ह्याच्यावरती लाईट फॉल झाली, काय झालं, ह्याच्यावरती लाईट फॉल झाली. आपण असं इमॅजिन करूया. आता लाईट ह्याच्यामध्ये ॲब्सॉर्ब झाली, आपण इमॅजिन करूया. ही लाईट ॲब्सॉर्ब झाल्याबरोबरती हे जे डी ऑर्बिटल्स आहेत त्यांच्यामध्ये स्प्लिटिंग होतं. हे बॉटम लेवलला 3 येतात असे आणि इथं टॉप लेवलला 2 जातात. आता त्याच्यामध्ये डी ऑर्बिटल्स 5 होते, त्यातले 3 गेले. इथं 1 इलेक्ट्रॉन अँड 1 इलेक्ट्रॉन. ओके, सो होतं काय, ड्यू टू धिस एनर्जी इथला एक इलेक्ट्रॉन इथं ट्रान्समिट होतो आहे, हा इलेक्ट्रॉन इथं ट्रान्समिट झाला. म्हणजे ह्याच्यामध्ये विदिन हे पण डी ऑर्बिटल्स आहेत, विदिन डी ऑर्बिटल्स हे ट्रान्समिशन होतं. विदिन डी ऑर्बिटल ट्रान्समिशन होतं. ह्याला डी ट्रान्झिशन म्हणतात. काय म्हणतात, डी ट्रान्झिशन. आता परत बघा, हे 5 डी ऑर्बिटल्स होते, दे आर डी जनरेट डी ऑर्बिटल्स, मीन्स दे हॅविंग सेम एनर्जी, ह्यांची एनर्जी सारखी आहे.
पण त्याच्यावरती लाईट फॉल झाली. लाईट फॉल झाल्याबरोबर त्यांनी एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली. एनर्जी काय केली, ॲब्सॉर्ब केली. त्या एनर्जी ॲब्सॉर्ब केल्यामुळे याचं स्प्लिटिंग झालं, दोन तुकडे झाले, त्याचे स्प्लिटिंग झालं. एक लोअर एनर्जीला आला, एक हायर एनर्जीला गेला आणि त्याच एनर्जीमुळं इथला एक इलेक्ट्रॉन इकडे ट्रान्सफर झाला. त्याला आपण ट्रान्शन म्हणलं. तो काय झाला, ट्रान्सफर झाला. मग हा ट्रान्सफर होत असताना त्याच वेव्हलेंथला ट्रान्सफर होतं आणि काही प्रमाणामध्ये ह्यानं फक्त लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब केली. रिमेनिंग लाईट हा रिफ्लेक्ट करतो. रिमेनिंग लाईट का हा काय करतो, रिफ्लेक्ट करतो. म्हणजे सम पार्ट ऑफ लाईट एनर्जी विल बी ॲब्सॉर्ब्ड ड्यू टू दिस लाईट एनर्जी. ड्यू टू दिस लाईट एनर्जी डी डी ट्रान्शन ऑकर्स. इथं डी डी ट्रान्शन झाले आणि रिमेनिंग लाईट विल बी रिफ्लेक्टेड. आणि जी लाईट रिफ्लेक्ट होते तो हा एक प्रकारचा कलर असतो जो कॉम्प्लिमेंटरी कलर आहे. कुणाचा, ॲब्सॉर्ब केलेल्या लाईटचा. ॲब्सॉर्ब केलेल्या लाईटचा. आता मी 2-3 थिंग्स तुम्हाला सांगतो, परत लक्षात घ्या. काय सांगतो मी तुम्हाला, 5 ट्रान्शन एलिमेंट्स आर कलर्ड. सॉरी, फर्स्ट वन विल बी they having incompletely filled n-1 d subshell, so they contain number of unpaired electrons, and then due to number of unpaired electrons they absorb some part of light energy from visible region. visible region. आता एनर्जीमुळे काय झालं, डी डी ट्रान्शन झाले. कुठले ट्रान्शन झाले, डी डी ट्रान्शन झाले. अँड रिमेनिंग लाईट विल बी रिफ्लेक्टेड. आता जी रिफ्लेक्ट झालेली लाईट आहे इट्स कॉम्प्लिमेंटरी color of the absorbed light and compound appear colored. ओके, आता परत बघा. आता कलर ट्रान्समिशनचे काही फॅक्टर्स आहेत. कुठले कुठले फॅक्टर्स आहेत. फर्स्ट वन मी सांगितलं, प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन मोस्ट. सेकंड वन विल बी डी डी ट्रान्झिशन. हे 2 पॉईंट खूप महत्त्वाचे आहेत. अनपेड इलेक्ट्रॉन दिसला म्हणलं की काय सांगायचं, हा कलर्ड आहे. हा काय सांगायचं, हा कलर्ड आहे. कशावरून, तो लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, त्याच्यामध्ये डी डी ट्रान्शन होतं, रिमेनिंग लाईट तो रिफ्लेक्ट करतो आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर तो शो करतो. हे 2 महत्त्वाचे पॉईंट झाले. तिसरा पॉईंट आहे नेचर ऑफ लिगँड्स अँड जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्सेस. आता हा काय प्रकार आहे, नेचर ऑफ लिगँड म्हणजे काय, जॉमेट्री म्हणजे काय. आता कुठला एखादा कंपाऊंड फॉर्म होत असताना त्याचा एक पर्टिक्युलर शेप असतो. पर्टिक्युलर शेप असतो. सगळेच कंपाऊंड एका शेपचे नसतात. काही ट्रायंग्युलर असतील, काही हेक्झॅगोनल असतील, काही क्युबिक असतील. हां, बरोबर आहे. मग त्या शेपवरती पण तो कलर डिपेंड असतो काही प्रमाणामध्ये. दुसरे काय की तो कंपाऊंड किंवा तो एलिमेंट कंपाऊंड फॉर्म असताना कुणाबरोबर ती लिंक झालं आहे. सपोज कॉपर आहे किंवा आयर्न आहे. आयर्न हा समजा आपण सांगूया की क्लोरीनबरोबर ती लिंक झालं आहे किंवा आयर्न हा अमोनियाबरोबर ती लिंक झाला आहे. तो कुणाबरोबर ती लिंक होतो त्याच्यावरूनही कलर ठरतो. त्याच्यावरूनही कलर ठरतो. सो 3 पॉईंट झाले, प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, डी डी ट्रान्झिशन अँड नेचर ऑफ लिगँड्स अँड जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्सेस. जॉमेट्री ऑफ कॉम्प्लेक्सेस. लास्ट वन विल बी चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. आता हा काय प्रकार आहे चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशनचा नेमका, तो मी तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या इकडे, चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. मी एक एक्झाम्पल घेतो इथं. सपोज आपण एक एक्झाम्पल घेतलं आहे. ते एक्झाम्पल घेतलं आपण केमेनोफोरचं. कशाचं घेतलं, केमेनोफोरचं. याच्यामध्ये मँगेनीज ह्याची ऑक्सिडेशन स्टेट येते +7. तुम्ही ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करू शकता. ऑक्सिजनची -2 असते, पोटॅशियमची +1 असते, Mnची किती आली, +7. आता जर तुम्ही Mnचं कॉन्फिगरेशन बघितलं तर ते कॉन्फिगरेशन काय राहतं, 3d5 4s2 राहतं Mnचं. कशाचं, Mn. जर तो +2 मध्ये गेला, Mn +2 आला, त्याचं कॉन्फिगरेशन राहतं 3d0 4s0 +2 मध्ये. आता मला सांगा Mn हा ह्याच्यामध्ये +7 मध्ये इथलेही 2 गेले, इथलेही 5 गेले. Mn +7 मध्ये आहे, त्याच्यामध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे. याचा अर्थ तो कलरलेस असला पाहिजे. अकॉर्डिंग टू रूल जर आपण बघितलं तर अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर तो कलर्ड आहे. पण काही कंपाऊंड असे आहेत की ज्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसूनही ते कलर आहे. त्यासाठी काय रिझन आहे, मोस्ट ऑफ दी कंपाऊंड्स दे डू नॉट कंटेन्स अनपेड इलेक्ट्रॉन, दे आर कलरलेस.
बट सम ऑफ दीज काही त्याच्यामध्ये असे पण असतील की ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसून पण ते कलर्ड आहेत. त्यासाठी रिझन कुठलं आहे तर ते बघा. आता Mn+7 असून पण तो काय आहे, अनपेड इलेक्ट्रॉन नसून पण तो काय आहे, कलर्ड आहे. काय कारण आहे बघा. हा Mn मी इथं अटॅच केला, त्याला 4 ऑक्सिजन अटॅच आहेत. हा 1, हा 2, 3 अँड 4. हा O. ओके, इथं पण O आहे, इथं पण O आहे. ह्याच्यावरती मायनस चार्ज आहे, हा K+ असतो नेहमी. आता हा Mnचा हा जो ऑक्सिजन आहे ज्याच्यावरती चार्ज आहे, तो काय करतोय बघा. तो काय करतो, हा ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन Mnला ट्रान्सफर करतो. इथला जो O- आहे तो एक इलेक्ट्रॉन याला ट्रान्सफर करतो Mnला. आता Mnकडे तो इलेक्ट्रॉन होता का, नव्हता. कुणी दिला, ऑक्सिजननं दिला. ह्याला म्हणायचं चार्ज ट्रान्सफर. आता ऑक्सिजन इलेक्ट्रॉन दिल्याबरोबर ती Mnकडे एक इलेक्ट्रॉन झाला. तो इमिडिएटली लाईट ॲब्सॉर्ब करतो आणि पुन्हा ती प्रोसेस रिपीट होते आणि इट शुड बी कलर्ड. आता कलर आला कुणामुळे, Mnकडे तर इलेक्ट्रॉन नव्हता, दिला कुणी, ऑक्सिजननं एक इलेक्ट्रॉन ट्रान्सफर केला. कोणाला ट्रान्सफर केला, Mnला. मग तो ऑक्सिजनवरचा चार्ज होता. सो आपण काय म्हणूया, ऑक्सिजन एक इलेक्ट्रॉन त्याला देतो आहे, त्यात ऑक्सिजन पण कोणाकडून तरी घेतलेला तो आहे. सो ड्यू टू चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन, याला काय म्हणायचं, चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. म्हणजे जे आपण 4 पॉईंट सांगितले, कुठले की फर्स्ट वन आपण सांगितला, प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन, डी ट्रान्झिशन, नेचर ऑफ द लिगँड्स अँड जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्सेस, अँड थर्ड वन विल बी चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. ओके, इथं बघा आपल्याला रिझन सांगायचं, दे हॅविंग इनकम्प्लिटली फिल्ड N-1 d ऑर्बिटल्स कंटेन्स नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स रिस्पॉन्सिबल फॉर ॲब्सॉर्ब सम पार्ट ऑफ लाईट एनर्जी फ्रॉम फिजिबल रिजन. इथं मी तुम्हाला ते रिजन दिलं आहे, 400 to 800 नॅनोमीटरमध्ये असतो आणि 4000 to 8000 एंगस्ट्रॉम युनिटमध्ये. एनर्जी कॉजेस डी ट्रान्झिशन अँड रिमेनिंग लाईट विल बी रिफ्लेक्टेड. कंपाऊंड ॲपियर कलर. आता हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे बघा. सॉल्ट्स ऑफ Zn, CD, HF अँड UUB आर कलरलेस ड्यू टू कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल्स. यांच्यामध्ये डी ऑर्बिटल्स पूर्ण भरलेली आहे किंवा पूर्ण रिकामी आहे, ते कलरलेस असतात. किंवा ज्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉनच नाही आहे ते काय असतील, कलरलेस. मग कलर आपण सांगतो कॅमेनोफॉर असेल, हे सगळे जे सॉल्ट आहेत, K2Cr2O7 आहे, Cu2 आहे, NiDMG कॉम्प्लेक्स आहे, हे त्यांच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन नसूनही ते चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशनमुळं कलर्ड आहे. ओके, आता हा बघा खाली काही एक्झाम्पल्स दिले तिथं. Cu असेल, इथं तर Cuचं पहिलं आपण 3D10 कॉन्फिगरेशन आहे, तो कलरलेस आहे. इथं कॉपरमध्ये 3D9 आहे, म्हणजे एक अनपेड इलेक्ट्रॉन आहे, तो कलर्ड आहे. Titanium+3 आहे, एक अनपेड इलेक्ट्रॉन म्हणजे कलर आहे. Zn+2 मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नाही, याचा अर्थ तो कसं आहे, कलरलेस आहे. सो फर्स्ट थिंग, अनपेड इलेक्ट्रॉन असेल तर कलर्ड, जर अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर कलरलेस. आणि जर तुम्हाला एखादा कंपाऊंड सांगितला की हा कलर्ड आहे बाबा, आपण बघायचं त्याच्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन आहे का, असेल तर तो कलर्डच आहे, नसेल तर पण त्यांनी सांगितलं कलर्ड आहे म्हणल्यानंतर काय सांगणार तुम्ही, ड्यू टू चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. ओके, आजच्या सेशनमध्ये आपण इथंच थांबतो आहे. नेक्स्ट सेशनमध्ये परत कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.